नमस्कार. तर मी आता बनवते मूगवडा. तर मी 2 तास मुगाची डाळ भिजत ठेवलेली आणि ही कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक आणि याची जरा वाटतानाच त्याच्यामध्ये टाकल्या हळद, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. हे सर्व साहित्य घेतलं आणि आता हे मिक्सरमध्ये छान, जास्त बारीक पण करू नका, थोडंसं जाड असेल तर छान लागतं जरा तोंडामध्ये. आणि लाल तिखट 2 चमचे, थोडी चिमूटभर हळद आणि चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ, कोथिंबीर बारीक चिरून ठेवलेली. पालक असेल तर पालक पण टाकू शकता, पण माझ्याकडे पालक अवेलेबल नव्हती तर त्यामुळे मी कोथिंबीरच टाकली आहे. आणि चवीपुरतं मीठ त्याच्यामध्ये आणि थोडंसं हिंग असेल तर अजून छान चव लागते. तर असं सर्व आणि ते जरा चांगलं फेटून खूप छान घेतलं ना तर छान पप्पी आणि छान फुलतात, असे पकोडे एकदम छान होतात मुगाच्या डाळीचे. पण बाबा हे सर्व बनवताना घाम खूप येतो. बायका कशा तयार होऊन करतात, मला नाही जमत तेवढं सर्व करायला. पूर्ण मी घामाने भिजलेली असते, थप 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 थप. तर हे बघा, आता याला उलटे करूया. सर्व भजी टाकलीत मी त्याच्यामध्ये. छान असे तांबूस रंग येईपर्यंत त्याला होऊ द्यायचे आणि कडक छान कुरकुरीत लागतात. काल आमच्याकडे थोडा पाऊस पण होता मुंबईला, तर म्हटलं चला थोडीशी काहीतरी भजी वगैरे बनवूया. तर मुगाच्या डाळीचे सर्व मी छान असे भजी बनवले, एकदम पकोडे. तर मला तर काय ते मला थोडं पण दाखवायला नाही होत, एवढा सर्व घाम येतो, एवढी गरमी आहे. त्या गरमीत कशा बायका जेवण बनवण्याचे व्हिडिओ करतात. मी कोणाला बोलत नाही, पण मला अजिबात जमत नाही. पूर्ण भिजलेली असते, स्टार्टिंग टू बॉटमपर्यंत थपथप 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 घाम येतो. तिथे कुठे साडी घालून आणि मेकअप करून तो व्हिडिओ बनवायचा. त्यामुळे मी याच्यामध्ये काय माझा थोबडा दाखवू शकत नाही आहे. पण कसे झाले नक्की सांगा. आणि ग्रीन चटणी बनवली त्याच्याबरोबर, एक नंबर झालेले. आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा.